नमस्कार, मी पंजाब डक. राज्यामध्ये 23 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल होणार आहे. कशामुळे होणार आहे? कारण की काय झालं इकडं तामिळनाडू, केरळकडे एक कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं आणि इकडं WD सक्रिय असल्यामुळं म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याचा थोडाफार असर काय होणार आहे महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला बसणार आहे. म्हणजे आभाळ येणार आहे आणि तुरळक ठिकाणी पूर्व विदर्भाकडेच पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. उत्तर महाराष्ट्राकडे देखील ढगाळ वातावरण राहणार आहे, पण पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जास्त आभाळ येऊन तुरळक ठिकाणी थोडेफार थेंब येतील. म्हणून हे अंदाज 23, 24, 25च्या दरम्यानचा हा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. राज्यभर कुठं असं सगळीकडे खूप काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. ज्यांचा हरभरा काढणी असायला त्यांना काढू शकता, ज्यांचा तूर काढणी चालू आहे ते देखील काढू शकता. तंबाखूच्या शेतकरी कर्नाटकच्या तुम्ही देखील तंबाखू काढू शकता, कारण की आता सध्या तरी पावसाचं 20-22 तारखेपर्यंत वातावरण नाही. फक्त परत एकदा ना 17, 18, 19 म्हणजे 17, 18, 19 उद्या देखील ना राज्यामध्ये काय होणार, काही भागामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडं अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. चांगलं ढगाळ वातावरण होईल, काही काही ठिकाणी कुठं थोडंफार राहील, हे देखील लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे तामिळनाडू, केरळ त्या पट्ट्यामध्ये काय होणार, तिकडं कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे. मग त्याच्यामुळे थोडंफार आपल्या महाराष्ट्राकडं वातावरण चेंज होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.